मुंबईमध्ये सीएसआर संस्थेमार्फत मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त जनजागृती उपक्रम राबवण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं विविध जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रेल्वेच्या तीनही मार्गांवरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेवरती मरीन लाईन स्थानकादरम्यान सर्व मार्गिकांवरती ब्लॉक असेल, तर मध्य रेल्वेच्या सीएसएमटी विद्याविहार या अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक घेतला जाईल। तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली राज्यातील 7 जिल्ह्यांमधील 12 आयुर्वेदिक औषध विक्री आस्थापनांवरती कडक कारवाई करण्यात आलेली आहे। गंभीर आजारांवरती हमखास उपचार, चमत्कारिकरित्या आणि पश्चिम दिशाभूल करणाऱ्या औषधांचा यामध्ये समावेश आहे। या कारवाईमध्ये 73,24,000 औषध साठा जप्त करण्यात आलेला आहे। नागपुरातील भाजप नगरसेवकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे बौद्धिक मिळणार आहे। रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसरामध्ये नगरसेवकांसाठी विशेष संगोष्ठी आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे। भाजप नगरसेवकांसह काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना सुद्धा आमंत्रित करण्यात आले। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा जवळपास 3,500 कोटींचा अर्थसंकल्प अंमलबजावणीच्या प्रतीक्षेतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे कामांना हिरवा कंदील मिळू शकला नाही। विकास कामांना 22 जून नंतर वेग येण्याचे संकेत सुद्धा प्रशासनातून मिळतात। स्मार्ट सिटीसाठी 89 कोटींची तरतूदही करण्यात आली। मुंबईमध्ये सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 2 रुपयांची वाढ झालेली आहे। दरवाढीच्यामुळे सीएनजीचा दर प्रति किलो 86 रुपयांवरती गेलेला आहे। घरगुती पीएनजीसह 50 पैशांनी सुद्धा महागलेला आहे।